दिलेल्या माहितीसाठी। आमदार संग्राम जगताप यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची मंत्रालयात जाऊन भेट घेतली। काही दिवसांपूर्वी संग्राम जगताप यांनी प्रखर हिंदुत्ववादी भूमिका मांडली होती। या संदर्भात पक्षातील अनेक नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती। त्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी संग्राम जगताप यांना भेटीसाठी बोलावलं होतं। दरम्यान अजित पवारांच्या भेटीनंतर संग्राम जगताप यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। मागील काही दिवसांपासून आमदार संग्राम जगताप यांची वक्तव्य सध्या वाद निर्माण करणारी पाहायला मिळत आहेत। नगर जिल्ह्यामध्ये त्यांच्या सभा पार पडत आहेत। हिंदुत्ववादी संघटनांकडून त्यांच्या समर्थनात देखील मोर्चा पार पडला। एकीकडे अजित पवारांची शिवशाहू फुले आंबेडकर विचारधारा आणि दुसरीकडे संग्राम जगताप यांची पक्षविरोधी भूमिका, यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अडचणीत आल्याचं पाहायला मिळतोय। तुमच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अडचणीत येतोय असं पक्षातील लोकांचं म्हणणं आहे। काय तुमची प्रतिक्रिया यावर? नाही, तसं पक्ष कुठेही अडचणीत आला नाही किंवा आम्ही कुठली वेगळी भूमिका मांडलेली नाही। काही वेगवेगळ्या अडचणी असतात, त्या स्थानिक प्रकारचे वेगवेगळे प्रश्न असतात आणि त्या प्रकारे त्या गोष्टी पुढे जात आहेत। काय स्थानिकचे असे प्रश्न आहेत ज्याच्यामुळे तुम्हाला अचानक नाही, तिथं काही वेगवेगळे देवस्थानचे प्रश्न असतात, काही वेगवेगळ्या तिथं स्थानिक लोकांना प्राधान्य दिलं नाही, जसं तुम्ही आता काही जिल्ह्यातलं सांगितलं, त्या प्रकारे तसे विषय असतात। आज राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार तुमच्या पक्षाचे नेते आहेत, त्यांची भेट झाली? नाही, निश्चितच आपण दादांनी बोललो होतं आणि बोललं असताना त्यांच्याशी संपर्क करून आम्ही त्यांना कल्पना दिली होती की दिंड्यांचं आगमन प्रत्येक शहरामधून होत असतं आणि आमच्या भागामध्ये अगदी नाशिक जिल्हा असेल, मध्य प्रदेश असेल किंवा विदर्भातल्या दिंड्या नगर शहरातून जातात, नगर जिल्ह्यातून जातात, त्यामुळे येऊ शकलो नाही। पण तसं आल्यानंतर दादांची भेट घेतली, दादांची त्या बाबतीमधली चर्चा देखील झाली आहे। परंतु तुम्ही मुस्लिम विरोधी अशी एक भडकाऊ वक्तव्य का करता? आम्ही मुस्लिम विरोधी वगैरे तशी काही भडकाऊ भाषणं केली नाहीत। जिथं जे लोक काही विरोधात असतात, विचारधारा मानत नाहीत किंवा कुठल्याही प्रकारे शिवशाहू फुले आंबेडकरांचीच विचारधारा त्यांना मान्य नसते, तशा प्रकारच्या लोकांच्या बाबतीमध्ये आमचा विरोध असतो। म्हणजे मशिदीवर चढणं, मशिदीवरून आम्ही काय मशिदीवर वगैरे चढलो नाही। आता जनसमुदाय जमा झाल्यानंतर जनसमुदाय कुठं काय करतो काय नाही करत, ह्याच्यामध्ये काय आम्ही स्वतः काय कुठं गेलेलो नाही, कुठं चढलेलो नाही। काय पुरावे तुमच्याकडे? अनेक गोष्टी आहेत, त्याच्यावरती निश्चित रूपानं आज काय आता तुम्ही अचानक भेटलेला आहे, त्यामुळे आता मी काय तुम्हाला लगेच दाखवू शकणार नाही, पण निश्चित दाखवू आपण। काय नेमकं तुम्हाला निदर्शनास आलं त्या सगळ्या व्हिडिओमध्ये? तुम्ही त्या पद्धतीने म्हणताय व्हिडिओमध्ये की संविधान पाळत नाहीयेत, झेंड्याचा मान राखला जात आता त्या जिल्ह्यामध्ये आपल्याला स्वतः ज्यावेळेस आपण काम पाहतो करतो तर तिथं अनेक वेळेला असे अनुभव येत असतात। आता इथून पुढं हे तुमचं काम जे हे सुरूच राहणार आहे की याच्यामध्ये बदल? आम्ही कुठेही वेगळ्या विचाराने काम करत नाही। आम्ही जसं मी तुम्हाला सांगितलं, संविधानाला धरूनच काम करत आलो आणि संविधानाला धरूनच काम करावं लागणार आहे। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। संग्राम जगताप यांचं असं म्हणणं आहे की आपण संविधानाला धरूनच काम करतो आहे आणि संविधानाला धरूनच आमचे जे म्हणणं आहे ते समाजासमोर मांडतोय। कॅमेरामन अनिल सनगरे, निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई।